नमस्कार, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी तुमचा सूत्रसंचालक डॉक्टर आदित्य पुरुषोत्तम इंदानी. प्रेक्षको, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर चर्चा करणार आहोत. प्रसविका म्हणजे केवळ बाळंतिणीची काळजी घेणारी स्त्री नसून प्रत्येक आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी झटणारी खरी सखी असते. त्या फक्त आरोग्य सेविका नसून तर प्रत्येक आईच्या भीतीला, प्रश्नांना आणि त्यामागील जे काही कार्य असेल त्याला समजून घेणारी खरी स्त्री असते. तर शहर असो किंवा गाव, त्यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. तर आपल्या या कार्यक्रमात आजच्या या विशेष भागात त्यांचं कार्य, शिक्षण, आरोग्य सेवेत त्यांचं स्थान आणि सर्वात महत्त्वाचं मातृमृत्यू दर कमी करण्यामागचं त्यांचं योगदान याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर याचा आपल्या चर्चेचा विषय याच पार्श्वभूमीवर जागतिक प्रसविका दिन असा आहे. जागतिक प्रसविका दिन 5 मे रोजी साजरा केला जातो. आणि यासाठीच आज आपल्या सोबत आहेत मिसेस निरुपमा डोंगरे मॅडम, सहाय्यक अधिसेविका, कामा आणि अल्ब्लेस हॉस्पिटल, मुंबई. नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. मॅडमची थोडक्यात माहिती याप्रमाणे आहे. एक अत्यंत अनुभवी, समर्पित आणि कुशल नर्सिंग प्रोफेशनल ज्यांनी गेली 33 वर्ष आरोग्य सेवेत मोलाचं योगदान दिलं आहे. त्यांनी आपलं RGNM शिक्षण ससून जनरल हॉस्पिटल पुणे येथून पूर्ण केले आहे. पेडियाट्रिक नर्सिंग स्पेशलायझेशन हे शिक्षण INE मुंबई येथून घेतलं आहे. त्याचबरोबर त्यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स हे शिक्षण टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथून पूर्ण केलं आहे. मॅडमांना विशेषतः निओनॅटल इंटेन्सिव्ह केअरमध्ये काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी अनेक वर्ष NICU इन्चार्ज म्हणून काम केलं असून मागील 13 वर्षापासून त्या ॲडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंटमध्ये लीड रोल पार पाडत आहेत. त्यांची सेवा ससून जनरल हॉस्पिटल, सर JJ हॉस्पिटल मुंबई, रुबी हॉल पुणे व कामा आणि अल्ब्लेस हॉस्पिटल मुंबई अशा मान्यताप्राप्त संस्थांमध्ये उल्लेखनीय राहिली आहे. कोविड पॅन्डेमिकच्या काळात मॅडमनी वॅक्सिनेशन ड्राईव्ह आणि पेशंट केअरमध्ये अहोरात्र सेवा दिली. त्यांना गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र त्यांच्याकडून कोविड वॉरियर म्हणून सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच TNAI कडून बेस्ट सिस्टर इन्चार्ज, रोटरी क्लबकडून वोकेशनल अवॉर्ड आणि इफिशियन्सी अवॉर्ड हे सन्मान प्राप्त झाले आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक पेशंट्स, नर्सिंग स्टाफ आणि आरोग्य संस्थांना दिशा मिळाली आहे. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. तर चला आपण मुख्य कार्यक्रमात सुरुवात करूया. मॅडम, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, जागतिक प्रसविका दिन म्हणजेच इंटरनॅशनल मिडवाईफ डे हा साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे? नमस्कार. जागतिक प्रसविका दिन हा साधारणतः 1992 सालापासून सुरुवात झालेली आहे साजरा करण्यामागे. आणि हे साजरा करण्यामागे काही उद्दिष्ट आहेत आणि ती प्रामुख्याने उद्दिष्ट म्हणजे प्रसविकांच्या कार्याचा सन्मान करणे, त्यांच्या कार्याचं कौतुक करणे, त्याचप्रमाणे त्यांच्या कार्यासाठी समाजामध्ये जनजागरण निर्मिती करणे, माता मृत्यूदर आणि बालमृत्यूदर कमी करण्यामध्ये त्यांचे जे योगदान आहे ते अधोरेखित करण्यासाठी देखील हा दिवस साजरा करण्यामागचा एक उद्देश असतो. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या कार्यामध्ये ज्या काही समस्या येतात किंवा ज्या काही अडचणी येतात त्या लोकांच्या समोर मांडणे. तर ही जी उद्दिष्ट आहेत ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच दरवर्षी ICM म्हणजे इंटरनॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ मिडवायफरी ही जी एक जागतिक स्तरावरची संस्था आहे ती दरवर्षी ह्या उद्दिष्टांना डोळ्यासमोर ठेवून एक थीम राबवते. यावर्षीची 2025ची जी काही थीम आहे ती आहे मिडवाईफ्स क्रिटिकल इन एव्हरी क्रायसिस. म्हणजेच प्रसविका ही प्रत्येक संकटामध्ये अत्यावश्यक असते. म्हणजे ते संकट कुठलंही असेल, नैसर्गिक असेल, मग ते दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये असेल किंवा मग एखाद्या रोगाचं ते संकट असेल, तर अशा वेळेस मातेची आणि बालकाची काळजी घेण्यासाठी प्रसविका ही सर्वात प्रथम आणि अत्यावश्यक सेवा देणारी एक आरोग्य सेविका म्हणून तिथे उभे असते.
तर ही जी महत्त्वाची कामे तर ती करतेच, परंतु त्यासोबतच ती या काळजीच्या सोबतच ती आरोग्य शिक्षणाचं देखील काम करते, त्यानंतर मानसिक आरोग्य जपण्याचं काम करते आणि त्यासोबतच ती हे जी एक आपत्तीचं एक व्यवस्थापन असतं ते व्यवस्थापन देखील करण्याचं ती काम करते. मग हा तिचा जो कार्यभाग आहे खूप व्यापक आहे. त्यामुळे या कार्यभागाची जाणीव समाजाला करून देणे आणि तिच्या ज्या कार्याला मदत आणि मान्यता मिळवून देणे हे या दिवस साजरा करण्यामागचे पूर्ण एक उद्दिष्ट आहेत. तर यासाठी मग जागतिक स्तरावरून अनेक संस्था आहेत, जसे की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल, त्यानंतर आत्ता मी सांगितलं त्याप्रमाणे ICN म्हणजेच इंटरनॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ मिडवाईव्स ही संस्था असेल, किंवा मग दुसरी जे की युनायटेड नेशन फंडिंग फॉर पॉप्युलेशन फंडिंग जे एक ॲक्टिव्हिटीज राबवते, ह्या 3 संस्था ज्या आहेत त्या ह्या संपूर्ण दिवसाला साजरी करण्यासाठी मदत करणार. संपूर्ण जगभर हा दिवस एकत्रितरित्या साजरा व्हावा म्हणून त्या प्रयत्नशील असतात, कारण की त्यांचा उद्देश हाच आहे की मातेला आणि बालकाला संपूर्ण आरोग्य मिळावं आणि ते चांगल्या प्रतीचं मिळावं. म्हणूनच त्यांचा जो रोख असतो हा दिवस साजरा करण्यामागे तो जो असतो तो प्रसविकांच्या कार्याचं त्यांची जी भूमिका आहे, त्यांचं जे कार्य आहे याची समाजाला ओळख करून देणं. नक्कीच. प्रसविका म्हणजे नेमके कोण असतात, म्हणजे त्यांचं नेमका कार्य काय आहे? प्रसविका म्हणजे नेमक्या प्रशिक्षित असतात, त्या अधिकृत मान्यताप्राप्त संस्थेकडून त्यांनी एज्युकेशन घेतलेलं असतं आणि त्या गर्भवती, मग त्या गर्भवतीची प्रसूतीपूर्व काळजी घेणे, त्यानंतर प्रसूती दरम्यान काळजी घेणे, प्रसूती झाल्यानंतरची काळजी घेणे, या क्षेत्रांमध्ये ती काम करते आणि यासोबतच ती समाजाचं देखील म्हणजे आरोग्य जपण्याचं कार्य करते. तर यामध्ये तिचे प्रमुख कार्य म्हणजे आहे की गरोदर मातेची तपासणी करणे, तिच्या बाळाची व्यवस्थित वाढ होते की नाही याकडे लक्ष देणे, त्यानंतर प्रसवासाठी तिची मानसिक आणि शारीरिक पूर्ण तयारी करून घेणे आणि प्रसव सुरक्षितपणे करणे आणि त्यामधील जेवढे धोके आहेत ते टाळण्याचा प्रयत्न करणे, प्रसूती पश्चात त्या मातेची काळजी घेणे आणि त्यासोबत तिच्या बाळाची काळजी घेणे, त्यानंतर त्या मातेला जर ती प्रथमतःच जर प्रसूत झालेली असेल तर तिला स्तनपानाविषयी माहिती देणे, अशा विविध स्तरावरती ते कार्य करते. नक्कीच. सर, प्रसवाच्या वेळी डॉक्टर आणि प्रसविका यांच्यात नेमका काय फरक असतो, म्हणजे यांच्या कार्यामध्ये काय फरक जाणवतो? तसं जर डॉक्टर आणि प्रसविका जर पाहिले तर हे एक टीम वर्क आहे, ते सोबतच काम करतात. बरोबर. त्यांचं काम देखील हे परस्पर पूरक असतं, परंतु तरी देखील त्यांच्या प्रशिक्षणामध्ये, कार्यपद्धतीमध्ये आणि भूमिकांमध्ये नक्कीच फरक दिसतो. डॉक्टरांचं प्रशिक्षण हे MBBS असतात, ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये पदवीधर असतात आणि विशेषज्ञ असतात. तर प्रसविका ही देखील तिच्या प्रसूतीशास्त्रामध्ये ही प्रशिक्षित असते आणि तिला त्याचं पूर्णतः ज्ञान असतं, परंतु तरी देखील ज्या ठिकाणी नैसर्गिक प्रसूती असते, ज्यामध्ये कुठलीच गुंतागुंत नसते, अशा ठिकाणी प्रसविका आघाडीवर असतात, परंतु ज्या ठिकाणी प्रसूतीमध्ये गुंतागुंत असते किंवा जोखमीची प्रसूती असते, जिथे शस्त्रक्रियेची गरज असते, अशा ठिकाणी मात्र डॉक्टर आघाडीवर असतात. म्हणजेच कुठलीही कमी जोखमीची प्रसूती असेल तर त्या ठिकाणी प्रसविकेचं काम हे अधिक महत्त्वाचं असतं आणि ज्या ठिकाणी गुंतागुंतीचं प्रसूती असेल किंवा शस्त्रक्रिया असेल त्या ठिकाणी डॉक्टर महत्त्वाचे असतात. प्रसविका ही नेहमी महिला केंद्रित असते, म्हणजे स्त्री केंद्रित असते, त्यामुळे ती त्या मातेला नक्कीच जवळून एक आरोग्य सेवा देण्याचं काम करते. आणि प्रसूती झाल्यानंतर ज्यावेळेस प्रसविका हे डॉक्टर हे प्रसूती झाल्यानंतर जर गरज असेल तेवढ्या काळापर्यंतच तिथे पोहोचतात आणि जर गरज असेल तरच येऊन त्या प्रसूती झालेल्या महिलेला किंवा गर्भवती असलेल्या महिलेला ते सेवा देतात, परंतु परिसेविका मात्र ह्या तिथे बराच वेळ थांबून त्या प्रसविकेची काळजी घेतात आणि जन्मलेल्या बाळाची काळजी घेतात. म्हणजे हे 2 प्रमुख त्यांच्या कार्यामधील फरक आपल्याला इथे सांगता येतील. खूप छान. आपण मॅडमसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर आणि आज आपण बोलत आहोत मिसेस निरुपमा डोंगरे मॅडमसोबत. मॅडम, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, गावाकडच्या भागात प्रसविकांचे योगदान कितपत महत्त्वाचे आहे?
कारण मी पण जेव्हा माझ्या इंटर्नशिप जेव्हा बॉन्ड कंप्लीट करत होतो तेव्हा मी त्यांना सतत काम करताना बघितलं आहे, सतत काही ना काहीतरी टार्गेट्स कंप्लीट करताना बघितलं आहे. तर खरं तर त्यांचं खूप मोठं योगदान आहे. पण तुमचा काय अनुभव आहे? तर नक्कीच या ठिकाणी सांगावं लागेल की ग्रामीण भागामध्ये किंवा दुर्गम भागामध्ये प्रसविकेचा रोल किंवा जे एक योगदान असते ते अतिशय मोलाचे असते. कारण की काही दुर्गम भाग किंवा ग्रामीण भाग असे असतात की त्या ठिकाणी रुग्णालयांची कमी असते किंवा आरोग्यसेवक त्या ठिकाणी नसतात. त्यावेळेस आरोग्यसेविका किंवा प्रसविका ही एक प्रथमदर्शी किंवा त्या गावामधील महिलांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा असतो. मग ज्यावेळेस दुर्गम भाग असतात आणि दूरदूरच्या गावामध्ये डॉक्टरांना पोहोचता येत नाही अशा ठिकाणी ती प्रसविका गावागावात जाऊन गर्भवतींची तपासणी करते आणि वेळप्रसंगी त्यांची प्रसूती देखील करते. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेस असं आपल्याला दिसून येते की प्रसविका ह्या त्या गावांमध्येच राहणाऱ्या असतात किंवा त्या पाड्यांमध्ये राहणाऱ्या असतात. त्यावेळेस त्या गावातील रहिवाशांसोबत त्यांचे जवळचे संबंध असतात, ते त्यांना एकमेकांना ओळखणारे असतात. त्यामुळे त्या प्रसविकेविषयी त्यांच्यामध्ये विश्वासाची भावना असते आणि मग त्या गावामधील महिला त्यामुळेच मनमोकळेपणाने त्या प्रसवीकडे आपल्या सर्व समस्या मांडतात आणि यामुळे नक्कीच त्यांच्या आरोग्य समस्या लवकर ओळखण्यामध्ये प्रसविकेला मदत होते. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेस आपल्याला असं दिसून येते की जे दुर्गम भाग आहेत किंवा ग्रामीण भाग आहेत अशा ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे जे उपकेंद्र असतात अशा ठिकाणी किंवा प्रसूतिगृहांमध्ये प्रसविका याच काम चालवताना दिसतात. मग तिथे ज्या गर्भवती महिला येतात त्यांची तपासणी करणे, मग त्यांना लोहयुक्त किंवा कॅल्शियमच्या गोळ्या देणे, त्यांचा पोषण आहार पाहणे, अशा प्रकारची कामं त्या प्रसविकेकडून केली जातात. त्याचप्रमाणे जर एखादी आपत्कालीन स्थिती आली म्हणजे पूर आलेला असेल किंवा रात्रीचे सर्व रस्ते बंद झालेले असतील तर अशा वेळेस प्रसविका त्या गावामध्ये जर एखादी गर्भवती महिला असेल तर तिच्या मदतीला धावून जाते आणि त्या ठिकाणी ती माता आणि बालकाचं संरक्षण करते. तसेच आपण ज्या वेळेस म्हणतो की ज्या ठिकाणी अजूनही भारतामध्ये असे ग्रामीण भाग आहेत किंवा अशा दुर्गम भागामध्ये डॉक्टरांनी हॉस्पिटल नसतात अशा ठिकाणी किंवा डॉक्टर विलंबाने पोचतात, अशा वेळेस प्रसूती सेविका जी आहे ती प्रथमतः तिथे पोचते आणि त्या मातेला ती किंवा गर्भवती महिलेला ती सेवा देते आणि त्यामुळे तिच्याकडून नक्कीच मातामृत्यूचे आणि बालमृत्यूचे एक महत्त्वाचे काम होते. नक्कीच. प्रसवपूर्व काळजी म्हणजेच अँटीनॅटल केअर देताना प्रसविकांची काय भूमिका असते? जसं की तुम्ही सांगितलं की आयर्न आणि कॅल्शियमचे टॅबलेट्स हे खरं तर खूप महत्त्वाचे असतात प्रसवाच्या दरम्यान, तर त्यासोबतच त्यांचे काय काम असतं? प्रसवपूर्ण काळामध्ये जी गर्भवती महिला असते ती पूर्णतः प्रसविकेसोबत ती संपर्कात असते, तिला जोडलेली असते. त्यामुळे ज्यावेळेस प्रसविकेकडे तिची नोंदणी होते त्यावेळेस प्रसविकेचं महत्त्वाचं काम असतं सुरुवातीपासूनचं म्हणजे तिची आरोग्य तपासणी करणे. यात आईचे ती वजन, रक्तदाब किंवा रक्त, मूत्र याचे ते नमुने घेण्याचं काम करते. पोटावरून गर्भाची स्थिती किंवा गर्भाची वाढ व्यवस्थित होत आहे की नाही याचं ती अवलोकन करते. त्या गर्भातील बाळाचे हृदयाचे ठोके व्यवस्थित आहेत की नाही याचा देखील ती अभ्यास करते आणि त्याच्या नोंदी ठेवते. आणि या नियमित चेकअपमुळे त्यामुळे नक्कीच आईच्या आणि गर्भाच्या आरोग्य स्थितीचे वेळोवेळी मूल्यांकन होते आणि कुठलीही गंभीर परिस्थिती निर्माण होण्याच्या आधीच प्रसविका त्यावरती उपाययोजना करू शकते. त्याचप्रमाणे ज्यावेळेस तो गर्भ वाढत जातो तेव्हा 12व्या किंवा 18व्या आठवड्यामध्ये प्रसविका तिला सोनोग्राफी करण्याचा सल्ला देखील देते. त्याचप्रमाणे तिला तिचे लसीकरण वेळापत्रकानुसार होत आहे की नाही याकडे तिचं लक्ष असतं. यामध्ये ती टीटीचे डोस देऊन घेण्याचं देखील काम करते आणि जर कुठले संसर्गजन्य आजार असतील किंवा कुठले अनुवंशिक आजार असतील तर याची देखील ती चौकशी करून त्यानुसार काही उपाययोजना करून ठेवते आणि नियमानुसार किंवा नियमित जे आपण चेकअप करतो की त्यामध्ये HIV असेल किंवा सिफिलिस असेल अशा संक्रमणाच्या आजाराच्या देखील ती तपासण्या करून ठेवते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गर्भवतीमध्ये पोषणासाठी ती सल्ला देते. गर्भवतीने त्या काळामध्ये कुठलं पोषण घ्यावं म्हणजे तिच्या आहारामध्ये कुठल्या गोष्टी असाव्यात, कुठल्या गोष्टी नसाव्यात आणि त्यामध्ये महत्त्वाचं तिने प्रथिनेयुक्त आहार करणं गरजेचं आहे, कॅल्शियमयुक्त आहार करणं गरजेचं आहे. तिच्या आहारामध्ये लोहयुक्त पदार्थ असणं गरजेचं असतं. यामुळे नक्कीच तिच्या गर्भातील बाळाचं पोषण व्यवस्थित रीतीने होतं. त्याचप्रमाणे
इथपर्यंतच तिचं कार्य संपत नाही, तर ती तिच्या कुटुंबाचं समुपदेशन करते आणि यामध्ये प्रसूती कुठे करायची आहे, कशा पद्धतीने करायची आहे याची ती माहिती देऊन ठेवते. ती माहिती देत असताना जर आपत्कालीन काही जर त्यामध्ये प्रॉब्लेम्स आले, म्हणजे काही धोकादायक प्रसंग जर उद्भवले, तर त्यासाठी कुठली तरतूद करून ठेवायची आहे. प्रसूतीनंतर जर त्या महिलेला जर जास्त रक्तपात झाला तर अशा वेळेस रक्तदाते तयार ठेवावे लागतात. त्याचप्रमाणे वाहतुकीची साधने देखील यांची उपाययोजना करून ठेवावी लागते. या सर्व गोष्टींची ती तयारी करून ठेवते आणि या काळामध्ये गर्भवती आणि त्याच्या कुटुंबाला देखील अनेक प्रश्न पडलेले असतात. मग प्रसविका त्यांची योग्य ते उत्तर देऊन त्यांच्या शंकांचं निरसन करते आणि त्या कुटुंबाला आणि त्यासोबत गर्भवतीला देखील मानसिक आणि शारीरिकरित्या प्रसूतीसाठी तयार करते. मॅडम, आपल्याला एक फोन येतोय. शिवानंद वसेदार बोलताय निपाणीवरून. शिवानंदजी, तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार. माझा नमस्कार, प्रश्न बोला. असा आहे, काही नर्सिंग कोर्स केलेली महिला मुली असतात, पण त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये एक सेवा करायची संधी पाहिजे असेल तर त्यांनी कशा प्रकारे डॉक्युमेंटरी म्हणजे कागदपत्र पूर्तता केली पाहिजे, कुठे केली पाहिजे, जेणेकरून त्यांची शिकलेल्याचा उपयोग होईल आणि त्यांना एक नोकरीची संधी मिळेल. त्याबद्दल त्या महिलांना मुलींना तुम्ही काय मार्गदर्शन कराल, असा माझा प्रश्न आहे बघा साहेब. नक्कीच, धन्यवाद. शिवानंदजी साहेब, नमस्कार. तुमचा प्रश्न नक्कीच महत्त्वाचा आहे की जर ज्या मुलींनी काही आपले ट्रेनिंग केलेलं असेल नर्सिंगचं, तर आत्ता आपल्याला त्यांना डायरेक्टपणे सरकारी रुग्णालयामध्ये नोकरी मिळू शकत नाही. तत्पूर्वी त्या प्रायव्हेट हॉस्पिटलला काम करू शकतात, परंतु त्यांना जर सरकारी नोकरीची जर जाण्यामध्ये काम करण्याची जर इच्छा असेल तर त्यासाठी पेपरमध्ये जाहिराती निघतात आणि त्यानुसार त्यांच्या एंट्रन्स एक्झाम होतात. त्या एंट्रन्स एक्झाम झाल्यानंतर त्यांचं तिथं सिलेक्शन झालं असेल तर त्यानुसार त्यांना गव्हर्नमेंटकडून कॉल येतात आणि मग त्या गव्हर्नमेंटच्या कॉलनुसार म्हणजे आपल्या संचालनालयामार्फत त्यांना त्या त्या ठिकाणी मग कॉल देऊन कार्यरत होण्याची परमिशन देण्यात येते. धन्यवाद शिवानंदजी. धन्यवाद मॅडम. आपण मॅडमसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार, पण सध्या वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत तुमचा या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत निरुपमा मॅडम सोबत. विश्रांतीच्या आधी मॅडमने आपल्याला सांगितलं की आई आणि बाळाच्या काळजीसाठी, त्याच्या सुरक्षिततेसाठी आपली प्रसविका जी असते ते प्रसविका खरी सखी असते. मॅडम, माझा तुमच्यासोबत पुढचा प्रश्न असा आहे की एक प्रशिक्षित प्रसविका कशी ओळखावी, त्यांचं प्रशिक्षण कसा प्रकारचा असतो? प्रशिक्षित परिसेविकेने अधिकृत आणि मान्यताप्राप्त संस्थेकडून पदवी मिळवलेली असते आणि त्यामध्ये ती आरोग्यसेवा देण्यासाठी पात्र ठरलेली असते. तिची नोंदणी देखील झालेली असते, म्हणजे तिचे रजिस्ट्रेशन झालेले असते आणि त्या रजिस्ट्रेशनचे दर 5 वर्षाने नूतनीकरण देखील होते. ते म्हणजे तिचं एक प्रमाणपत्र असतं की त्या प्रमाणपत्रानुसार ती आरोग्यसेवेचं काम करू शकते. तर यामध्ये आपल्याला हे पाहता येईल की आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये ANM जे ट्रेनिंग आहेत, म्हणजे ऑक्झिलरी नर्स अँड मिडवाईफ्स आहेत, जनरल नर्सिंग अँड मिडवाईफरी आहे, BSc आहे. ह्या शिक्षणक्रमामध्ये आपल्याला प्रसूतीशास्त्राचा देखील एक विषय आहे आणि त्यानुसार त्या मान्यताप्राप्त झालेल्या असतात त्या शिक्षण घेऊन आणि त्यामुळे त्या रीतीने सेवा देऊ शकतात. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी जर ती कशी ओळखायची जर म्हटली तर प्रसविका ह्या बऱ्याच वेळेस आपल्याला ग्रामीण भागामध्ये कार्यरत असताना दिसतात. तर त्या ठिकाणी त्या प्रशिक्षित आहेत किंवा नाहीत हे कसं ओळखणार? तर अशा ठिकाणी जर त्या प्रशिक्षित असतील तर त्यांचं ते प्रसूतीचं जे काही असतं प्रसूतीचं जे ते प्रोसेसमध्ये जातात ते नक्कीच त्या शिकलेल्या असतात, त्या सिद्धांतानुसार त्या प्रसूती पार पाडतात. म्हणजे त्यांच्या प्रसूती ते कंडक्ट करत असताना त्यांच्यामध्ये ते जंतुनाशक असतील किंवा निर्जंतुकीकरण असेल किंवा हँड वॉश करणं असेल, या सिद्धांताचा त्या वापर करताना दिसतात. परंतु ज्या दाई असतात त्या मात्र पारंपरिक पद्धतीने आपल्याला प्रसूती करताना दिसून येतात. हा मोठा डिफरन्स आहे की ग्रामीण भागामध्येच प्रसविका आपल्याला जास्त दिसतात आणि त्या ठिकाणी त्यांना अशा रीतीने आपण ओळखू शकतो की त्या प्रशिक्षित आहेत किंवा नाही आहेत. नक्कीच. आणि इन्फेक्शन्स हे खरं तर आता खूप कॉमन झाले आहे आणि यावेळीच आपल्याला प्रसविकांची गरज पडू शकते. माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की प्रसवाच्या वेळी भावनिक आणि मानसिक आधार देण्यात प्रसविकांची भूमिका काय असते? प्रसूतीच्या वेळेस प्रसविकेची भूमिका भावनिक आणि मानसिक आधार देण्यामध्ये खूप महत्त्वाची असते.
की ज्यावेळेस ती गर्भवती प्रसूतीच्या वेळेस घाबरलेली असते, ती भीत असते, तिला बरेच चिंता असतात, तर अशा वेळेस प्रसविकी तिला धीर देते की तू हे पार पाडू शकणार आहेस. या तिच्या शाब्दिक धीराने देखील त्या प्रसविकेच्या मनावरील टेन्शन किंवा चिंता दूर होते आणि ती संपूर्ण त्या प्रसूतीच्या दरम्यानमध्ये निश्चिंतपणे जे काही आहे ती पूर्ण प्रोसेस ती पार पाडू शकते. त्याचप्रमाणे ज्यावेळेस प्रसूती अपेक्षित असते त्या वेळेमध्ये पार पडत नाही, त्याला विलंब लागतो, अशा वेळेस मी ती अधिक घाबरते की का वेळ लागत आहे किंवा बाळाचा जन्म का होत नाहीये. मग अशा वेळेस ती जी प्रसविका असते ती तिला धीर देऊ शकते की सर्व काही सामान्य आहे, कुठलाही धोका नाही आहे, बाळ हळूहळू व्यवस्थित रीतीने खाली सरकत आहे आणि थोड्याच वेळात आपल्याला त्या बाळाची आपल्या चाहूल लागणार आहे किंवा तिचं आगमन होणार आहे. या धीराच्या शब्दाने देखील प्रसविकेची जी चिंता असते की का वेळ लागत आहे तो कमी होतो आणि ती नॉर्मल रीतीने ह्या सर्व प्रोसेसला सामोरी जाते. त्याचप्रमाणे या ज्या पूर्ण प्रसविकेच्या दरम्यान तिचं भावनिक संतुलन जे असतं की हार्मोनल चेंजेस असतात, यामध्ये तिला राग येऊ शकतो, भीती असते, चिंता असते. अशा वेळेस प्रसविका शांत रीतीने तिला समजून घेते आणि त्या प्रसूतीच्या ठिकाणचं वातावरण सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करते आणि तिला हे सगळं समजून सांगते आणि थोड्याच वेळामध्ये जे काही ते चांगलं होणार आहे या शब्दामध्ये तिला ती धीर देऊ शकते. मग अशा वेळेस प्रसविकेला याचं देखील खूप व्यवस्थापन करावं लागतं, कारण प्रसूतीच्या वेळेसमध्ये जी गर्भवती महिला असते ती खूप वेदनेमध्ये असते आणि त्या वेदनेत असताना देखील तिला मग भावनिक आधार देत असताना तिच्या डोक्यावरून हात फिरवणे, तिच्या पोटावरून अलगदरीतीने हात फिरवणे किंवा पाणी देणे, अशा काही थेरपी वापरून ती तिच्यावरचा ताण कमी करते आणि तिला त्या वेदनेमधून एक नियंत्रण किंवा त्याचं व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करते आणि ती प्रसूती अशा रीतीने योग्य रीतीने पार पाडण्यासाठी त्याची मदत होते. तर या सर्व प्रोसेसमध्ये जेव्हा प्रसविका गर्भवतीला ह्या भावनिक आणि मानसिक आधार देते त्याचा सकारात्मक परिणाम होतो आणि प्रसूती लवकरात लवकर होण्यामध्ये देखील त्याचा परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो. नक्कीच. म्हणजे म्हणायचं झालं तर आश्वासन चिकित्सा हे खरं, आणि हे आश्वासनांमुळे हे देखील दिसून आलेले किंवा अभ्यासानुसार हे देखील दिसून आलेले आहे की ज्यावेळेस ती गर्भवती रिलॅक्स होते ह्या आश्वासनांमुळे, तर त्यावेळेस गर्भाशयाचं मुख देखील लवकर उघडतं आणि प्रसूतीही लवकर होते. त्याचप्रमाणे काही गर्भवतींमध्ये प्रसूतीनंतर पोस्टपार्टम ट्रॉमा किंवा सायकोसिसची शक्यता असते. अशा वेळेस मग किंवा डिप्रेशनमध्ये त्या जाण्याच्या शक्यता असतात, परंतु प्रसूतीनंतर त्यांना हा संपूर्ण काळ आठवतो की आपल्याला प्रसविकेने कशा रीतीने भावनिक आधार दिलेला आहे, मानसिक आधार दिलेला आहे, ही एक सुखद आठवण असते आणि त्या सुखद आठवणीमुळे त्या पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये जाण्याच्या देखील संख्या कमी झालेली आपल्याला अभ्यासातून दिसून येते. नक्कीच. माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की घरी होणाऱ्या प्रसवासाठी प्रसविका हा पर्याय ठरू शकते का? जसं की तुम्ही सांगितलं की त्यांना इन्फेक्शनबद्दल, डिसइन्फेक्टंटबद्दल माहिती असतं आणि हे दाईपेक्षा आपल्याला प्रसविका सर्वात मोठा पर्याय ठरू शकते. तर तुमचं काय म्हणणं आहे? बऱ्याच वेळेस प्रसविका हे आपल्याला ग्रामीण भागामध्ये घरीच प्रसूती करताना दिसून येतात, परंतु ज्यावेळेस त्या प्रसविकेला हे माहिती असते की जी गर्भवती येते ती उच्च जोखमीची आहे किंवा हाय रिस्कमधली आहे, तर त्यावेळेस तिने ते घरगुती प्रसूती करणं नक्कीच टाळावं आणि तिला नक्कीच उच्च ज्या ठिकाणी सगळ्या सुविधा आहेत अशा ठिकाणी तिला पाठवण्याची तिने सोय करणं गरजेचं आहे. परंतु ज्यावेळेस त्या कमी जोखमीच्या असतात अशा वेळेस तिने तिची प्रसूती ही नैसर्गिक पद्धतीने करण्याकडे तिने भर दिला पाहिजे. म्हणजे हे दोन गोष्टी आहेत की एक उच्च जोखीम आणि एक कमी जोखीम. उच्च जोखीम असेल तर नक्कीच ते टाळणं गरजेचं आहे आणि जर अशा परिस्थितीत जर प्रसूतीच्या वेळेस ती गर्भवती जर सगळं काही नॉर्मल असेल, तिला कुठलाही त्रास नसेल आणि तिची प्रसूती जर घरी करण्याचं ठरलं, परंतु अचानकपणे जर एखादी परिस्थिती अशी उद्भवली की त्या गर्भवतीला पोस्टपार्टम हेमरेज म्हणजे प्रसूतीनंतर रक्तस्राव अधिक झाला, तर अशा वेळेस प्रसविकेने म्हणजे तिने आरोग्य केंद्राशी संपर्क साधून ठेवलेला असायला हवा. येस, आणि वाहतुकीची देखील तिने सोय करून ठेवलेली असावी. त्यामुळे त्या गर्भवतीला ताबडतोब त्या ठिकाणी पाठवून पुढे होणारे आपल्याला धोके टाळता येऊ शकतात. म्हणूनच भारत सरकारने काय केलेलं आहे की अजूनही भारतामध्ये काही ग्रामीण भाग असे आहेत की तिथे अजून डॉक्टर किंवा रुग्णालयांची कमी आहे. अशा ठिकाणी दाईच
त्या गर्भवतींच्या प्रसूती करतात. म्हणून त्या दाईंना त्यांनी प्रशिक्षित करण्याचं एक उपक्रम हाती घेतलेला आहे. मग त्यांच्याकडे स्वच्छतेचे छोटे किट देण्यात येतात आणि बेसिक लेवलची काही मेडिसिन त्यांना देण्यात येतात की जर अशी काही परिस्थिती उद्भवली तर त्याच ठिकाणी त्या प्रसविकांना गर्भवतींची प्रसूती करता येते. नक्कीच. तर आपल्या देशात प्रसविकांच्या प्रशिक्षण आणि संख्येची काय स्थिती आहे? आपल्या देशामध्ये जर पाहिलं तर स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये जे आपलं इंडियन नर्सिंग काउन्सिल आहे त्यांनी प्रसविका आणि नर्सिंग हे दोन जे कार्यक्षेत्र होते ते एकत्र केले. त्यामुळे काय झालेलं आहे की प्रसूतीशास्त्र किंवा नर्सिंग हा अभ्यासक्रम हा छोटा झाला. त्याच्यामुळे मिडवायफरी किंवा प्रसविका हा वेगळा अभ्यासक्रम किंवा वेगळा भाग न राहता त्याचं स्वतंत्र अस्तित्व नाही राहिलं. आता प्रसविका प्रशिक्षणाची तयारी कशी असते तर सध्या भारतामध्ये प्रसविका कशा तयार होतात तर जनरल नर्सिंग कोर्स असतो. जनरल नर्सिंग कोर्स सोबतच मिडवायफरीचं देखील ट्रेनिंग असतं. ऑक्झिलरी नर्सिंग कोर्स असतो. तर ऑक्झिलरी नर्सिंग कोर्स आणि मिडवायफरी हे दोन्ही एकत्र असतात. BSc जरी केलं तर त्यामध्येच मिडवायफरीचा देखील म्हणजे प्रसूतीशास्त्राचा देखील विषय असतो. म्हणजेच प्रसविका किंवा प्रसूतीशास्त्र हा वेगळा विषय नसतो. तर आपण जर पाहिलं तर हे जो स्वतंत्र कोर्स नसल्यामुळे आपल्याला मातेला त्या पद्धतीने सेवा देता येत नाही. परंतु 2018 साली माता मृत्यूदर कमी करण्यासाठी आणि प्रत्येक गर्भवतीला प्रसूतीच्या दरम्यान योग्य आणि चांगली सेवा मिळावी म्हणून भारत सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे. आणि ते महत्त्वाचं पाऊल म्हणजे काय तर त्यांनी NPMचा कोर्स सुरू केलेला आहे. म्हणजे नर्स प्रॅक्टिशनर मिडवाईफ्स. हे प्रशिक्षण महाराष्ट्रामध्ये, उत्तर प्रदेशामध्ये आणि मध्य प्रदेशामध्ये सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये त्या वर्धा या ठिकाणी सुरू झालेले आहे. सुरुवातीच्या काही बॅचच फक्त आत्ता पूर्ण ट्रेनिंग घेऊन बाहेर पडलेल्या आहेत. तर ह्या ट्रेनिंगमुळे नक्कीच भविष्यामध्ये अधिक फक्त प्रसविका की ज्या फक्त प्रसूतीशी निगडीत असतील आणि प्रसूतीला निगडीत विषयाशी संबंधित असतील त्याच विषयावरती त्या काम करतील. तर संख्या आणि उपलब्धता जर पाहिली तर आपल्या देशामध्ये दरवर्षी 2.5 बालकांचा जन्म होतो, ज्यासाठी प्रचंड प्रमाणात कुशल प्रसेविकांची गरज असते. भारतामध्ये बऱ्याचशा ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आणि दुर्गम ठिकाणी अजूनही डॉक्टर आणि कुशल आरोग्य सेविकांची कमतरता आहे. परंतु जागतिक अहवालानुसार आपल्याला हे दाखवतो जागतिक अहवाल की जगामध्ये संपूर्ण 9 लाख प्रसविकांची कमतरता भासत आहे. आणि यामध्ये जागतिक आरोग्य संघटना आपल्याला हे सांगते की प्रत्येक 10,000 लोकसंख्येमागे 44.5 कर्मचारी असावेत. त्यामध्ये डॉक्टर्स असतील, परिचारिका असतील आणि प्रसविका असतील. परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर ते प्रमाण फक्त 10,000 लोकसंख्येमागे फक्त 17 एवढंच आहे. म्हणजे त्यामध्ये परिचारिका आहेत आणि प्रसविका आहेत. म्हणजे हा जो गॅप आहे हा खूप मोठा आहे. म्हणजे त्यामुळे आपल्याला प्रसविकांच्या ट्रेनिंगकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. तर भारत सरकारने जो NPMचा जो कोर्स आता सुरू केलेला आहे तर आपल्याला अपेक्षित आहे पुढील काही वर्षामध्ये अधिक प्रसविका पूर्ण कार्यरत होऊन आपल्या बाहेर पडतील आणि त्या स्वतःचं स्वतंत्र असं म्हणजे बर्थिंग सेंटर देखील त्या खोलू शकतील. इतक्या त्या आपल्या त्या क्षेत्रामध्ये प्रवीण असतील. नक्कीच, खूप छान. तर जसं की तुम्ही सांगितलं की WHO, तर WHO किंवा आंतरराष्ट्रीय संस्था प्रसविकांच्या संदर्भात काय मार्गदर्शक तत्त्वे देतात? WHO किंवा इतर ज्या संस्था आहेत जसे की आपण ICM पाहिलेलं आहे, त्यानंतर युनायटेड नेशनच्या ज्या पॉप्युलेशन फंडिंग संस्था आहेत, या संस्था दरवर्षी एक अहवाल सादर करतात. तर आणि दरवर्षी त्या अहवालामध्ये त्या संपूर्ण समाजाला एक आव्हान देत आहेत की प्रसविकांमध्ये गुंतवणूक करा, म्हणजे त्यांच्या कार्याला चालना द्या. तर यामध्ये 2021च्या अहवालानुसार प्रशिक्षित परिसेविका जर पुरेशा प्रमाणात जर उपलब्ध झाल्या तर त्या गर्भवती महिलेला 90% इतक्या
आरोग्य सेवा देऊ शकतात, परंतु तेही जर प्रमाण आपण पाहिलं तर ते फक्त आपण आरोग्य सेवा किती देऊ शकतो तर ते फक्त 10% एवढंच देऊ शकत आहे. म्हणजे हा देखील खूप मोठा फरक आहे. आणि त्यासाठीच मग जे निकष त्यांनी ठरवलेले आहेत त्या निकषानुसार त्यांनी हे ठरवलेलं आहे की प्रत्येक गर्भवती महिलेला प्रशिक्षित परिसेविकेच्या मार्गदर्शनाचा अधिकार आहे. त्यासोबतच प्रसूती काळामध्ये सुरक्षित, सुलभ आणि गुणवत्तापूर्वक सेवा पुरविण्याचा आग्रह देखील या निकषांमध्ये आहे. आणि यासाठी प्रसविकांच्या प्रशिक्षण, वेतन आणि त्यांची सुरक्षितता याकडे त्यांचा लक्ष वेधण्याचा प्रयास आहे. नक्कीच. आपण मॅडमसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ जरी छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत निरुपमा मॅडम सोबत. आपल्याला एक फोन येतोय मॅडम. दादासाहेब वाडे बोलतायत जामखेडवरून. दादासाहेबजी तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार, बोला. माझा प्रश्न असा आहे की सेविकांनी रुग्णांची सेवा करण्यासाठी काही नियमावली आहे का, याबद्दल माहिती पाहिजे होती. बरं बरं, धन्यवाद. दादासाहेब नमस्कार. की तुमचा प्रश्न जो आहे की परिसेविकांनी सेवा करण्यासाठी काही नियमावली आहे का. नियमावली म्हणजे हेच आहे की त्यांनी जे प्रशिक्षण घेतलेलं आहे ते प्रशिक्षण अधिकृतरित्या त्यांनी जे आहे की मान्यताप्राप्त संस्थेकडून घेतलेलं आहे का, त्यासाठी पात्र आहेत का, त्यांनी परीक्षा दिलेली आहे का, त्याचं त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे का आणि त्यांनी त्यांचं नर्सिंग काउन्सिलला त्याचं रजिस्ट्रेशन देखील केलेलं आहे का, तरच त्या आरोग्य सेवा देण्यासाठी पात्र ठरतात. हीच नियमावली आहे त्यांनी काम करण्यासाठीची. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मॅडम, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की प्रसवाच्या वेळी प्रसविकेने घेतलेले जे निर्णय असतात तर त्या निर्णयाबद्दल तुम्ही आम्हाला सांगा की ज्याच्यामुळे कोणाचा तरी जीव वाचला आहे, म्हणजे बाळाचा किंवा आईचा जीव वाचला आहे, असा कुठला अनुभव तुम्हाला आठवतो का. या ठिकाणी एक छोटासा प्रसंग किंवा एक घटना सांगू शकते की ज्या ठिकाणी त्या प्रसविकेमुळे किंवा ज्या लेडी हेल्थ व्हिजिटरमुळे बाळाचा आणि आईचा दोघांचाही प्राण वाचलेला आहे. की ती प्रसविका जी आहे लेडी हेल्थ व्हिजिटर आहे की ती पालघर या ठिकाणी कार्यरत असताना ज्या पाड्यामध्ये तिचं जे एक काम चालू असताना तिच्याकडे पल्स पोलिओच्या दिवशी एक 6 महिने असलेली गर्भवती आली आणि त्या गर्भवतीच्या सोबत तिचा पती देखील होता. मग त्या गर्भवतीसोबत तिचा पूर्व परिचय असल्यामुळे गर्भवतीने त्या आरोग्य सेविकेकडे तिच्या ओटीपोटामध्ये दुखण्याची कंप्लेंट केलेली आहे. मग अशा वेळेस त्या परिसेविकेने ज्यावेळेस कारण काय आहे ओटीपोटामध्ये दुखण्याचं हे तपासणी केली त्यावेळेस तिला असं दिसलं की तिचं पूर्ण गर्भाशयच बाहेर आलेलं आहे. मग अशा वेळेस त्या प्रसविकेने जी तत्परता दाखवली ती नक्कीच वाखाणणीय आहे. तिने ताबडतोब त्या प्रसविकेला त्या गर्भवतीला सांगितलं की तुला ताबडतोब जिथे उच्च रीतीच्या किंवा सुविधा आहेत अशा ठिकाणी जाऊन तुला ॲडमिट व्हावं लागेल. परंतु हे लोक ग्रामीण भागातले पाड्यांमधले असल्यामुळे त्यांना ह्या गोष्टीचं गांभीर्य अजूनही कळत नाही असं आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये तिचा जो पती होता त्याला ह्या गोष्टीचं बिलकुलच कुठलंच गांभीर्य नव्हतं की ही सिरियस गोष्ट आहे किंवा गंभीर स्वरूपाची गोष्ट आहे. त्यानंतर त्या प्रसविकेने सांगितल्यानुसार नेहमीप्रमाणेच अशा ठिकाणी दुर्गम भागामध्ये मोबाईल चालत नाही, त्याला रेंज नसते. त्यावेळेस तिला एका टेकडीवरती जावं लागलं. त्या टेकडीवरती गेल्यानंतर तिने आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर तिथे देखील तिला कॉल लागला नाही. त्यानंतर तिने इमर्जन्सी म्हणून 108 नंबर ॲम्ब्युलन्सला कॉल केला असता 108 नंबर ॲम्ब्युलन्सला तिचा कॉल लागला आणि ते येण्यासाठी तयार झाली. मधील काळामध्ये तिने त्या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तिच्यासोबत जे पल्स पोलिओसाठी आलेले जे त्या मातेकडे बाळ होतं त्या बाळाला तिने तिच्यासोबतच्या एका महिलेकडे दिलं आणि पुन्हा पलीकडच्या पाड्यामध्ये तिचं जे गाव होतं त्या ठिकाणी तिला पाठवलं आणि सांगितलं हिच्या घरातील कुठल्या तरी एका जबाबदार व्यक्तीला इथे घेऊन येशील. आणि ह्या 2-2.5 तासामध्ये तिचे वडील तिथं उपस्थित होतात. त्यानंतर 2-2.5 तासाने ॲम्ब्युलन्स येते आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये देखील पाठवताना तिला कुठल्या हॉस्पिटलमध्ये पाठवायचं हे तिच्या वडिलांसोबत आणि पतीसोबत चर्चा करत असताना अत्यंत म्हणजे अडथळे की त्यांना ते कन्व्हिन्स करणं किंवा ते समजावून सांगणं ही अतिशय कठीण परिस्थिती. एवढ्या ह्याच्यातून वडिलांना तयार केल्यानंतर आणि आईला सोबत घेतल्यानंतर गुजरात बॉर्डरला ते पालघर त्यांचे पाडे आहेत त्यांनी गावं आहेत तर गुजरातच्या एका हॉस्पिटलमध्ये
त्या महिलेला तिने शिफ्ट केलं आणि स्वतः ती जाऊ शकत नव्हती, कारण तिच्याकडे एका पाड्याचं संपूर्ण जबाबदारी असल्यामुळे तिला स्वतःला जाता आलं नाही. तिथे गेल्यानंतर त्या महिलेला, त्या गर्भवतीला 1 महिना ॲडमिट ठेवण्यात आलं आणि 1 महिन्यानंतर ती डिस्चार्ज होऊन पुन्हा आपल्या पालघर या ठिकाणी त्या पाड्यामध्ये आली. त्या आरोग्य सेविकेला भेटली आणि ती एकदम उत्तम आरोग्य घेऊन आलेली होती. त्यानंतर तिने 3 महिने पूर्ण केले आणि तिचे 9 महिने पूर्ण भरल्यानंतर तिने एक सुखरूप आणि सुरक्षित अशी तिची प्रसूती झाली आणि बाळ आणि ती माता एकदम सुखरूप असे आहेत. असे छोटे छोटे प्रसंग असतात, परंतु यावरून आपल्याला असं दिसतंय की अजूनही ग्रामीण भागांमध्ये तितक्याशा सुविधा नाही आहेत की अशा इमर्जन्सीमध्ये की ज्या पटकन त्या गर्भवतीला कुठल्या सेवा देता येतील. तर अशा वेळेस आरोग्य सेविका ज्या आहेत त्या नक्कीच मोठं एक ग्रेट म्हणण्यापेक्षा एक महान कार्य करतात की ज्यामध्ये त्या मातेचा आणि त्या बाळाचा त्यांच्याकडून जीव वाचवला जातो. नक्कीच. आणि किंवा सुविधा आहेत पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाही, जनजागृती एवढी नाही. कारण मी पण जेव्हा PHC ला काम करत होतो तेव्हा 6 हिमोग्लोबिन 5 हिमोग्लोबिन अशा महिलांना पण प्रसव करताना मी बघितलंय. माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की खरं तर तो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रसविकांना भविष्यात कोणत्या प्रकारचे कौशल्य आणि तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे? नक्कीच सध्याची ही काळाची गरज आहे असं म्हणावं लागेल की प्रसविकांना हे या काळामध्ये अनेक म्हणजे कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. कारण की आरोग्य यंत्रणा ही देखील सध्या डिजिटलीकरण आरोग्य यंत्रणेमध्ये वाढत आहे. यामध्ये तिला आरोग्यविषयक जे ॲप्स असतील किंवा मोबाईलचे ॲप असतील, त्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक जर उपकरणं असतील की ज्यामध्ये त्या हेल्थचे रेकॉर्ड मेंटेन करावे लागतात, अशा त्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची देखील तिला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सध्या बाजारामध्ये म्हणावं लागेल किंवा आता अद्ययावत जर म्हटलं तर अशा ठिकाणी आपल्याला अनेक आधुनिक असे साहित्य आपल्याला पाहायला मिळतात की ज्यामध्ये पोर्टेबल सोनोग्राफी मशीन असेल, त्यानंतर डिजिटल BP ऑपरेटर असेल किंवा मग पोर्टेबल किंवा छोटे आपल्याला निओनेटल डॉपलर असतील की जे गर्भवतींसाठी अतिशय महत्त्वाचे असतात. अशी ही जी उपकरणं असतात तिला ती हाताळता आली पाहिजे आणि त्याचं ज्ञान तिला असायला करणं म्हणजे ते ज्ञान असणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे एखादी ग्रामीण भागामध्ये प्रसूती करत असताना जर एखादं बाळ जन्मल्यानंतर त्याच्या हृदयाचे ठोके व्यवस्थित चालत नसतील किंवा त्याचा श्वासोश्वास जर व्यवस्थित चालत नसेल तर अशा वेळी तिला ॲडव्हान्स्ड लाईफ सपोर्टची माहिती असणं गरजेचं असतं. म्हणजे जी जीवन प्रणाली आहे, सुरक्षित जीवन प्रणाली आहे, याची तिला माहिती असेल तरच ती त्या ठिकाणी न्यूनेटल रिससिटेशन म्हणजेच त्या बाळाला त्याच्या श्वासोश्वासाच्या मार्गामध्ये ट्यूब टाकून त्याला कृत्रिम श्वासोश्वास देऊ शकते आणि त्या बाळाचा प्राण वाचू शकते. त्यानंतर आता सध्या आजारांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, त्यामुळे साहजिकच चाचण्यांचं देखील प्रमाण वाढलेलं आहे. तर अशा वेळेस या चाचण्या त्या प्रसविकेला कशा घेण्यात येतात किंवा त्यांचा अहवाल कसा वाचावा लागतो याची माहिती असणं गरजेचं असतं. म्हणूनच ह्या सर्व गरजांसोबतच तिला तज्ज्ञ किंवा अपडेट राहणं तिला गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तिला इंटरनेटची देखील ओळख असणं गरजेचं आहे. जसं टेलिमेडिसिन असेल, टेलिमेडिसिनमध्ये तिला दुर्गम भागामध्ये ज्या गर्भवती महिला असतात त्यांच्यासोबत संपर्क साधता आला पाहिजे, त्यांच्याशी सल्लामसलत करता आली पाहिजे. डॉक्टरांसोबत या या मीडियामार्फत तिला सल्लामसलत करता आली पाहिजे. अजून एक महत्त्वाचं सांगावं असं वाटतं की दुर्गम भागामध्ये बऱ्याच वेळेस आपत्कालीन परिस्थिती असते. त्या हवामान बदलामुळे समजा पूर असेल, चक्रीवादळे असतील, तर अशा वेळेस लाईट जातात. मग लाईट गेल्यानंतर जर एखादी प्रसूती होणारी स्त्री तिच्याकडे आली तर ती प्रसूती तिला कमी लाईटमध्ये कशी करायची याची कला तिला अवगत पाहिजे. मग त्यामध्ये टॉर्च असेल किंवा तिच्याकडे मेणबत्ती असेल, ह्या कमी प्रकाश झोतामध्ये प्रसूती करण्याची कला जर तिच्याकडे असेल तर नक्कीच ती बाळाचा आणि आईचा जीव वाचू शकते. त्याचप्रमाणे जर तिथं पावसाळी परिस्थिती असेल, म्हणजे थंड वातावरण असतं, जन्मलेल्या बाळाला उबदार ठेवावं लागतं. मग अशा वेळेस त्या बाळाला कसं उबदार ठेवणार? तर अशा वेळेस ती कांगारू मदर जे एक टेक्निक आहे त्या कांगारू मदर टेक्निकचा वापर करून त्या महिलेच्या कुटुंबाला आणि तिला बाळाला गरम ठेवण्यासाठी मदत करू शकते. आपला जो देश आहे हा बहुभाषिक आहे. मग त्या आरोग्य सेविका असतील किंवा प्रसवी सेविका असतील, त्या ज्या ठिकाणी काम करतात तेथील भाषा त्यांना अवगत असणं गरजेचं असतं. कारण भाषा ही अशी आहे की ती खरी एक प्रभावी माध्यम आहे. जर तिला त्या भागातली भाषा येत असेल तरच त्या भागातील लोकांना त्यांच्या समस्या तिला सांगता येतील किंवा तिच्यापर्यंत पोहोचवता येतील.
त्यामुळे तिला भाषेचं ज्ञान गरजेचं आहे आणि तिच्याकडे नक्कीच नेतृत्व कौशल्य असणं गरजेचं आहे, टीम लीड करता येणं गरजेचं आहे आणि आपत्तीचं व्यवस्थापन करता देखील तिला येणं गरजेचं आहे. ही सर्व जी कौशल्य आहेत तिने जर आत्मसात केली तर नक्कीच ती मातामृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यामध्ये यशस्वी ठरेल. नक्कीच. खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिली की प्रसविकांना टेक्नॉलॉजीसोबत बाकी कुठल्या गोष्टीमध्ये अपडेट झालं पाहिजे, ते पण भाषामध्ये पण अपडेट झालं पाहिजे असं तुम्ही आम्हाला सांगितलं. माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की समाजात प्रसविकांविषयी जनजागरूकता वाढण्यासाठी आपण काय करू शकतो? समाजामध्ये ज्या प्रमाणामध्ये प्रसविकांच्या बाबतीत जनजागरूकता होणं गरजेचं आहे पण तेवढी झालेली दिसत नाही आहे. परंतु सध्या काळ असा आहे की आपल्या हातामध्ये अनेक प्रसार माध्यम आहे की ज्यातून आपण ते जनजागरण करू शकतो. मग प्रसार माध्यमं जी आहेत की प्रसार माध्यमं आहेत, वृत्तपत्रे आहे, TV आहे, रेडिओ आहे, अशा माध्यमांमधून आपण प्रसविकेचं कार्य समाजापर्यंत पोहोचू शकतो. त्याचप्रमाणे शाळा असतील किंवा कॉलेज असतील अशा ठिकाणी तरुणींचं प्रमाण हे अधिक असतं. त्यांच्यापर्यंत आपण प्रसविका हे जे एक शिक्षण आहे ते कसं प्रतिष्ठित आहे हे त्यांच्यापर्यंत आपण पटवून देऊ शकतो. त्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यशाळा आयोजित करू शकतो. त्याचप्रमाणे जे ग्रामीण भाग असतात त्या ग्रामीण भागामध्ये त्यांच्या ग्राम बैठका होतात, शहरी भागामध्ये मेळावे होतात. तर अशा ठिकाणांचा वापर करून त्या ठिकाणी प्रसविकांच्या कार्याची माहिती देणं आणि त्यांच्या उपलब्धता किती आहे याविषयीची माहिती देणं आपल्याला सोपं जाऊ शकतं. त्याचप्रमाणे आपण उद्या जागतिक प्रसविका दिन साजरा करणार आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जसं की आज आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हे एक जनजागरणाचाच कार्यक्रम आहे. तर अशा या 5 मेच्या दिवशी आपण वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करू शकतो. त्यामध्ये परिसंवादासारखे कार्यक्रम ठेवून आपण प्रसविकेच्या कार्याला उठाव देऊ शकतो. त्यानंतर वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये तिचा सत्कार करून तिचं कौतुक करून तिचं मनोधैर्य वाढवू शकतो. आणि सरकारी धोरणं जी असतात की त्या सरकारी धोरणांमध्ये तिच्या करिअरमध्ये तिला संधी मिळवून देण्याची गरज आहे आणि त्यासाठी प्रशासनाने मदत करणं गरजेचं आहे. समाजामध्ये जे सेलिब्रिटी असतात त्या सेलिब्रिटींनी देखील जर समर्थन मिळवून दिलं तर नक्कीच प्रसविकांचं एक कार्याचं जनजागरण होऊ शकतं असं म्हणावं लागेल. आणि महत्त्वाचं म्हणजे की ज्या गर्भवती महिला असतात की ज्यांची प्रसूती या प्रसविकांकडून सुकर, सुरक्षित आणि यशस्वी झालेली असते आणि त्यांचा अनुभव या प्रसविकांविषयी हा चांगला असतो. तर अशा ज्या गर्भवती महिला किंवा प्रसूत झालेल्या महिला असतात त्यांच्याकडून जर त्यांचा आपण अनुभव कथन करून घेतलं तर त्यांचे छोटे छोटे अनुभव कथन आपण व्हिडिओच्या द्वारे माध्यमांवरती प्रसारित करू शकतो आणि त्याद्वारे देखील प्रसविकेच्या कार्याची माहिती जगापर्यंत पोहोचू शकते. त्याचप्रमाणे प्रसविका ह्या ग्रामीण भागामध्येच कार्यरत असतात. त्या अनेक आव्हानांना तोंड देतात. तर त्यांच्या आयुष्यामध्ये खूप असे प्रसंग असतात जसं की एक सांगितला तर असे खूप सारे प्रसंग असतात. त्या अनुभवाचं त्यांच्याकडून आपण कथन करून घेतलं, त्यांचे छोटे छोटे व्हिडिओ बनवले आणि ते जर वितरित केले तर त्याद्वारे देखील त्यांच्या कार्याची महती जगाला समजू शकते. आणि YouTube आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सॲप आहे, या माध्यमांद्वारे देखील आपण वेबिनार किंवा छोट्या छोट्या पोस्ट तयार करून त्यांच्या कार्याची माहिती समाजापर्यंत पोहोचू शकतो. आणि हे सुद्धा एक माध्यमच आहे. आपण याद्वारे पण जनजागृती करतच आहोत. समजा या पिढीतल्या तरुणींना प्रसविका म्हणून करिअर करण्याबाबत तुम्ही काय संदेश द्याल? या पिढीच्या तरुणींना जर सांगायचं झालं तर त्यांना एक महत्त्वाचं सांगावं लागेल की तुम्ही प्रसविका या प्रशिक्षणाकडे नोकरी किंवा व्यवसाय न पाहता तो एक प्रतिष्ठित आणि जबाबदारीचा व्यवसाय आहे, ती एक समाजसेवा आहे, या दृष्टीने पाहणं गरजेचं आहे. आणि त्यांनी हे देखील लक्षात ठेवावं की नवीन जन्मणाऱ्या बाळाच्या आगमनाचे ते एक प्रथम साक्षीदार असतात. ही एक मोठी गोष्ट आहे आणि समाजातील आरोग्य यंत्रणेचा एक कणखर आणि मजबूत आधारस्तंभ बनून त्या खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाचं एक प्रतीक ठरू शकतात. नक्कीच. खूप छान. मॅडम, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की प्रसविकांना अँटीनेटल केअरबद्दल तर माहिती असतंच, पण पोस्ट नॅटल केअर पण तितकीच महत्त्वाची असते. तर पोस्ट नॅटल केअरबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रसूती झाल्यानंतरचा काळ देखील हा खूप महत्त्वाचा असतो. प्रसूती झाल्यानंतर ती जी गर्भवती जी प्रसूत झालेली असते तिच्या आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं. कारण प्रसूत झाल्यानंतर काही धोके देखील उद्भवू शकतात की ज्यामध्ये तिला रक्तस्राव होऊ शकतो किंवा तिचा रक्तदाब वाढू शकतो. अशा वेळेस तिच्या सर्व अशा ह्या गोष्टींच्या हालचालींचं निरीक्षण ठेवणं, त्याच्या नोंदी ठेवणं गरजेचं असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की प्रसूती झाल्यानंतर त्या महिलेला स्तनपान
प्रमाणाचं महत्त्व पटवून देणं आणि त्याविषयी मार्गदर्शन करणं महत्त्वाचं असतं. जर एखादी प्रसूती अशी असेल की त्यामध्ये धोका उद्भवला तर अशा वेळेस तिने नक्कीच हायर सेंटर म्हणजे आरोग्य सेंटर असतील किंवा जिथं सुविधा उपलब्ध आहेत अशा ठिकाणी तत्परतेने त्या गर्भवती महिलेला किंवा प्रसूत झालेल्या महिलेला ट्रान्सफर करणं किंवा शिफ्ट करणं गरजेचं असतं. आणि त्यासोबत लसीकरणाबद्दल पण तुम्ही काय सांगितले, लसीकरणाचं ज्ञान प्रसविकांना असतो? लसीकरणाचं ज्ञान प्रसविकांना नक्कीच असतो. तो त्यांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग असतो. ANC पिरियडमध्ये देखील त्यांना लसीकरण करावं लागतं आणि त्यानंतर जे जन्मलेली बाळं असतात त्यांना देखील आपल्याला लसीकरण म्हणजे जन्मल्यापासून 0 डोसपासून तर त्यांच्या जवळजवळ 15 वर्षापर्यंत आपल्याला त्यांना लसीकरण द्यावं लागतं. आणि ह्या संपूर्ण म्हणजे बालकाचं आणि मातेचं लसीकरण या प्रसविकांकडून किंवा परिचारिकांकडूनच केलेलं जातं आणि त्याचं त्यांना संपूर्णतः ज्ञान असतं. नक्कीच. आणि पोस्ट पार्टम सायकोसिसबद्दल तुम्ही आम्हाला सांगत होतात, तर ते पोस्ट पार्टम सायकोसिसबद्दल आमच्या प्रेक्षकांना तुम्ही अजून विस्ताराने सांगाल की नक्की काय लक्षणे असतात आणि प्रसविका किंवा सिस्टर किंवा डॉक्टर यात कशी मदत करू शकते? कारण पहिली साक्षीदार जी असणार आहे ती प्रसविका असणार आहे, आई असणार आहे, तिचे घरचे असणार आहे. पोस्टपार्टम सायकोसिसमध्ये हे क्वचित घडतो. म्हणजे प्रत्येकच गर्भवती किंवा प्रसूती झाल्यानंतर त्या महिलेमध्ये ही चिन्ह दिसून येत नाही. परंतु कधीकधी जर ती जास्त चिंता करणारी असेल किंवा घाबरणारी असेल किंवा मानसिकरित्या थोडीशी ती जर वीक असेल तर अशा वेळी तिला पोस्टपार्टम सायकोसिसमध्ये गेल्याची चिन्ह दिसू शकतात. मग अशा वेळेस तिला आपल्याला डॉक्टरांना दाखवणं गरजेचं असतं. घरामध्ये जर ती असेल तर तिच्या वागण्यामध्ये जर किंवा बोलण्यामध्ये काही फरक जाणवलेला असेल तो त्वरित घरच्यांच्या लक्षात येणं गरजेचं असतं आणि अशा वेळेस त्याची नोंद घेऊन तिला आपल्याला डॉक्टरांना दाखवण्याची गरज असते. आणि त्या निश्चितपणे त्यातून बाहेर येतात लवकरच. जर ते वेळीच जर लक्षात आलं तर त्यावरती उपचार आहेत आणि त्या पूर्णतः बऱ्या होतात. खरंच तुम्ही एवढं 33 वर्ष काम केलं आहे, खरं तर तुमचं काम उल्लेखनीय आहे. तर अशा वेळी तुम्ही शहर आणि गावाकडे जे सुविधा आहेत, आपले आरोग्य सुविधा आहे, त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे याच्यात कुठले आव्हाने हे पेशंट्सला बघावे लागतात आणि कुठले आव्हाने हे प्रसविकांना बघावे लागतात? टर्शरी लेवल म्हणजे शहरांमध्ये जी आव्हानं आहेत ती कमी आहेत. कारण शहरांमध्ये ज्या आरोग्य सेविका असतात, प्रसविका असतील किंवा नर्सेस असतील त्या प्रशिक्षित असतात. तिथे पुरेसं मनुष्यबळ असतं, पुरेशा सुविधा असतात आणि आता तर आपल्या रुग्णालयांची संख्या देखील खूप वाढलेली आहे. त्यामुळे रुग्णांना देखील इतके आव्हानं नसतात आणि परिचारिकांना देखील तेवढी आव्हानं नसतात. परंतु ग्रामीण भागामध्ये मात्र अजूनही तेवढी सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या नाही आहेत. डॉक्टरांची कमतरता आहे, रुग्णालयांची कमतरता आहे. त्याचप्रमाणे नर्सेसला देखील त्या ठिकाणी आपण जो आता एक प्रसंग ऐकला त्या ठिकाणी त्यांना पोचण्यासाठी देखील वाहनांचे अडथळे येतात आणि कठीण असतं सर्व. तर अशा वेळेस त्यांना त्या सर्व गोष्टींमधून देखील प्रसंगावधान राखून त्या मातेची आणि बाळाची काळजी घेता आली पाहिजे. अजूनही म्हणजे ज्या प्रमाणामध्ये ज्या सेवा असतील तिथं पोचणं गरजेचं आहे. त्या पोचलेल्या नाही तरी शासनाने याकडे निश्चितपणे लक्ष देणं आवश्यक आहे. धन्यवाद मॅडम, तुम्ही इथे आलात आणि आमचं एवढं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आमच्या प्रेक्षकांना एवढं चांगल्या प्रकारे सगळं काही सांगितलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. धन्यवाद सर. आणि तुमच्यासाठी असंच नवनवीन चर्चासत्र पण सुरू ठेवू. पण सध्या वेळ झाली तुमचं निरोप घेण्याची. चर्चेतील माहिती तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडेल आणि आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला याचा फायदा होईल ही अपेक्षा. तर प्रेक्षको, योग्य सल्ला द्या, योग्य सल्ला घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. नमस्कार.